माझ्यासाठी ही इंडस्ट्री फक्त ग्लॅमर, फक्त फेम ह्याच्यासाठी नाहीये. माझ्यासाठी ही इंडस्ट्री एक संधी आहे की मी त्या लोकांचा आवाज आणू शकते पुढे ज्यांच्याकडे स्वतः आवाज नाही. संस्कृती म्हणून तू कशी आहेस, तुझी जर्नी सुरू कशी झाली या इंडस्ट्रीमधली? म्हणजे आमच्या समोर तू आलीस ती जाऊबाई गावातमुळे, पण त्याआधी तू काय करत होतीस? किंवा जाऊबाई गावाच्या नंतर तुझं आयुष्य कसं बदललं? तू काही अजून कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतला होतास आणि त्यानंतर पुढे आता सगळं कसं चालू आहे? माझ्या पहिल्या शोच्या आधी सुद्धा एक खूप वेगळं आयुष्य मी बघितलेलं. म्हणजे मी माझ्या मॉम डॅडची फेवरेट एक खूप पॅम्पर्ड प्रिन्सेस. त्याच्या अलावा मी क्लिनिकल सायकोलॉजीचा अभ्यास आता माझं मास्टर्स चालू आहे. त्याच्या आधी मी बॅचलर्स जस्ट करून बाहेर आलेली. आणि एक मेंटल हेल्थ हा एक टॉपिक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता तेव्हा. आणि हा अजून इम्पॉर्टंट झाला जेव्हा मी गावात गेले आणि मी रिअलाइज केलं की एवढी मेहनत तिकडे असते, एवढे कष्ट, एवढं जीवम पार लोक मेहनत करत असतात, काम करत असतात. तर त्याच्यानंतर आय थिंक कुठे ना कुठे त्या मेंटल हेल्थ सोबत ना एक तो सिरियस कॉज पण जोडला गेला की आपण ज्या लोकांची मदत केली पाहिजे ना त्यांच्या सोबत आपण उभे राहूया. तर मी गावाशी कनेक्ट झाली. माझ्या आता 3 गाव आहेत. एक बावधन तर आहेच त्या शोमुळे, पण माझं स्वतःचं गाव रायगड आणि चंद्रपूर, हे 3ही गाव माझं कुठे ना कुठे जुळून गेलेत. आणि तिकडची लोक, त्यांचे जे कष्ट, हे मी कसे कमी करणार, ह्यांच्यावरती मी कसं काम करू शकणार, ह्यांना कशी मदत करू शकणार, हे मी जोडली. ह्याचे मी एक कुठे ना कुठे एवढा पॅशनेटली त्या गोष्टीच्या पाठी पडायला लागली ना की आय गॉट मोर इन टू सोशल वर्क करायला. आपण बघूया की आजूबाजूच्या लोकांची काय परेशानी आहेत, काय त्यांना त्रास होत आहे आणि आपण ह्याच्यावरती कसा उपाय काढू शकतो हे आपण बघूयात. आय थिंक माझं जे एक लाईफ होतं ना त्याचं मी कम्प्लीट ऑपोजिट बघितल्यानंतर मला रिअलाइज झालं की मला जे रिअल पॅशन आहे ना हे लोकांना हेल्प करण्याची. आणि जेवढं मी लोकांसाठी जगली ना तेवढं मी जगली असं मला वाटतं. तर ते लोकांना हसवण्यामध्येच असू दे किंवा लोकांना कुठे ना कुठे एक रिलेटिबिलिटी किंवा एक कनेक्शन देण्यामध्ये असू दे किंवा त्यांना मदत करण्यामध्ये असू दे, आय थिंक की मी एक अशी, माझं व्यक्तित्व असं आहे की मी लोकांसाठी जगते आणि त्याच्याने मी माझ्यासाठी जगते. पण मग सोशल वर्क, आता तू म्हणालीस की तुला आवड आहे या सगळ्या गोष्टींची, मग ते सुरू असताना अचानक ह्या फील्डमध्ये येण्याचा विचार कसा काय झाला, किंवा आता हेच कंटिन्यू करावं असं का वाटतंय तुला? हे कंटिन्यू आय थिंक कुठे ना कुठे एक प्लॅटफॉर्म या गोष्टीमुळे मिळतो. मुद्द्यांवरती बोलणं, प्रॉब्लेम्स वरती बोलणं, गोष्टी पुढे आणणं, हे या इंडस्ट्री मधनं भेटतं. माझ्यासाठी ही इंडस्ट्री फक्त ग्लॅमर, फक्त फेम ह्याच्यासाठी नाहीये. माझ्यासाठी ही इंडस्ट्री एक संधी आहे की मी त्या लोकांचा आवाज आणू शकते पुढे ज्यांच्याकडे स्वतः आवाज नाहीये. आता मी आहे बबली, माझी आहे पर्सनॅलिटी, मला छान कपडे घालून छान राहायला आवडतं, पण त्याच्या पुढेही एक समज आहे माझ्यामध्ये की काय राईट आहे, काय रॉंग आहे, कुठे सत्य आहे, कुठे असत्य आहे. तर ती गोष्ट जी आहे ना ती पुढे आणण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज असते. तो प्लॅटफॉर्म मला जर इथे येऊन भेटत असेल तर मी नक्की इथे येणार. आणि जिकडे मला त्या प्लॅटफॉर्मची अजिबात गरज नसेल तिकडे मला जायची गरज नाही. जाऊबाई गावात नंतर तुझं आयुष्य कसं बदललं? पण कारण का अचानक खूप ओळखायला लागले लोक, खूप फेम मिळणं हे पण एक खूप असतं, आणि त्या काळामध्ये आपले पाय जमिनीवरती ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं हे तू तुझ्या बाजूने हे कितीही केलं असेल तरी आई वडिलांचा सपोर्ट यामध्ये खूप लागतो आपल्याला, आणि ते खूप महत्त्वाचं असतं. तर जाऊबाई गावात नंतरचं तुझं आयुष्य कसं होतं संस्कृती म्हणून? जाऊबाई गावानंतर तर मला एक नवीन ओळखच भेटलेली. मला संस्कृतीपेक्षा सगळे ससा ससा म्हणूनच जास्त बोलायचे आणि त्याच्यामुळे एक नवीन ओळख निर्माण झाल्यानंतर मला असं वाटलेलं की ही निर्माण मला झालीच नसती जर माझ्याकडे एवढा प्रतिसाद नसता, एवढं प्रेम नसतं, एवढं लोकांचं सपोर्ट नसता. तर कधीच माझ्या डोक्यात ते आलंच नाही की मी काही मोठी आहे. आय थिंक माझ्यासाठी फक्त एवढंच डोक्यात आलं की मी आता ससा आहे. आणि मी या लोकांचा, माझ्या आईबाबांचा एवढा प्रेम, माझ्या आईबाबांचा एवढा सपोर्ट, त्यांचा एवढा संघर्ष आयुष्यात बघितलाय ना की मी कधीच हे बोलू नाही शकणार की मी खूप मोठी आहे त्यांच्या समोर. आणि आपले सगळे जे मला प्रेम करतात, जे सपोर्ट करतात, त्यांच्या समोर मी खूप छोटी आहे. कारण की त्यांच्या प्रेमामुळेच मी आहे, आय फील. तर
ते नसतील आज ना उद्या तर मी डगमगून जाईल. तर ते पाय जमिनीवरती ठेवण्याचं आय थिंक माझ्या डोक्यामध्ये कधी येणारच नाही, कारण की माझे ऑलरेडी मी त्या जमिनीवरती बसून आहे, त्या जमिनीवरती मी हात लावून आहे की ही आपली जमीन आहे, ही आपली माती आहे आणि या मातीचा आपला सन्मान केला पाहिजे. ह्याच्या अलावा माझ्या डोक्यात काहीच कधी येऊ नाही शकत. मी कितीही वरती गेली, कितीही मोठी झाली, काही मोठी झाली तरी ज्या मातीनी मला वाढवलंय ना त्या मातीचा कधी मी अपमान नाही करू शकत. किती छान गोष्ट आहे ही. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.